नमस्कार मित्रांनो. नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे. आज छान सचिन सर पण छान बोलले, रवींद्र पाटील सर पण एकदम मस्त बोलले. आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्या विषयाचं नाव आहे प्रेरणेपासून प्रेरणाहीनतेकडे नेणारे 4 टप्पे. प्रेरणेपासून प्रेरणाहीनतेकडे नेणारे 4 टप्पे म्हणजे जिथं एखाद्या वेळेस म्हणजे असं त्यांचं लेखाचं म्हणणं आहे, त्या ठिकाणी प्रेरणा सुद्धा काम करू शकत नाही. त्या ठिकाणी असे 4 टप्पे असतात. एक पहिला टप्पा असतो प्रेरित परंतु प्रभावशून्य. प्रेरित असतो परंतु त्याचा काहीही प्रभाव पडत नाही. हा प्रेरित असतो. एखादा समजून घ्या, एखादा नवीन व्यक्ती कुठे कार्यालयात किंवा कुठे संस्थेमध्ये तो नोकरीला लागला, त्याला खूप तो प्रेरित असतो. आता आपण काय करायचं, आपण लोकांना मी कसा हुशार आहे हे दाखवण्यासाठी तो त्याला त्याच्या मनामध्ये खूप धडपड असते. मी हुशार आहे, मी लायक आहे असं लोकांना, इथल्या लोकांना, कार्यालयाला आपल्याला समजायला पाहिजे बा, यासाठी तो खूप प्रेरित असतो. पण त्याला ना त्या कामाची माहिती नसते काही, त्यामुळे तो काहीच करू शकत नाही. तिथं त्या नवीन असतो तो, हे काम कसं करायचं तो प्रेरित असतो. पण त्याच्या प्रेरणा त्याच्याकडे असते, परंतु नवीन असल्यामुळे तो ना तो तिथं काहीच करू शकत नाही. बरोबर, त्याची बुद्धी आहे तो लोकांना तिथे दाखवू शकत नाही. मग त्याला पहिला टप्पा असतो प्रेरित. प्रेरित असतो, त्याला आनंद असतो. नवीन नवीन ठिकाणी नोकरी लागले, आता मी बसलो आता याच्यावर टेबलावर, पण तो तिथं काही प्रभाव पाडू शकत नाही, कारण त्याला त्या कामाची काही माहिती राहत नाही. हे काय कामाला काय काम करायचं हे त्याला माहिती राहत नाही. त्यामुळे तो प्रेरित असून प्रभावशून्य असतो. तो तिथे काही त्याचा करू शकत नाही, मी तिथे प्रेरणेचे काम करत नाही असं लेखक म्हणतात. कारण त्याला असं दाखवायचं असतं बा, आपल्याला नोकरीवर घेतले हे योग्य झाले हे त्याला सिद्ध करायचं असतं. मला नोकरीवर तुम्ही घेतलं हे योग्य झालं त्याला सिद्ध करायचं असतं. तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो, पण काय करावं हे त्याला समजत नसतं बा, काय करावं असं. म्हणून त्याची पूर्ण क्षमता उपयोगात येऊ शकत नाही. म्हणजेच तो प्रेरित असूनही प्रभावशून्य असतो तो व्यक्ती. दुसरा टप्पा सांगितला लेखकांनी, प्रेरित आणि प्रभावशाली. प्रेरित आणि प्रभावशाली या टप्प्यावर कर्मचारी काय करायचे ते शिकलेला असतो आणि आपलं काम तो उत्साहाने आणि पूर्ण ताकदीने करतो. त्याला आता कामाचा आवाका आलेला असतो बा. काही व्यक्ती ना काही दिवस झाले की एखाद्या ठिकाणी त्याला पूर्ण आता काम समजलेलं असतं, काय काम करायचं. दुसरा टप्पा हा सांगितलं, त्याला समजलं असतं, काम तो करतो आणि त्या प्रथम कामगिरीतून दिसून येतो. त्यानंतर पुढील टप्पा सुरू होतो कार्यक्षम परंतु प्रेरणाहीन. कार्यक्षम असतो, त्याला काय लोकांना बघा नवीन नोकरी लागली का काम शिकून जातं, काम काय करायचं त्यांना माहित राहतं, परंतु ते पाहिजे तेवढं काम करत नाही. ते त्यांना समजत एवढं काम करायचं आपल्याला, एवढं झालं बरोबर आहे बुवा. त्यामुळे कार्यक्षम परंतु प्रेरणाहीन. काही काळानंतर त्या कर्मचाऱ्याच्या कामाचा उत्साह ओसरतो बुवा त्या ठिकाणी असतो आणि कर्मचारी कामातल्या खुब्या किंवा परवाटा आत्मसात करू लागतो एखाद्या ठिकाणी बुवा सरकारी. मग त्याला कुठं कसं आपल्याला अंग सोडता येईल, कसं जेवढंच काम करता येईल, या टप्प्यावर कर्मचारी आपल्याला कामावर फारसा उत्साही नसतो. तिसऱ्या टप्प्यावर आपल्याला मालकाने कामावरून काढून टाकू नये इतपतच तो काम करतो फक्त बस तिसऱ्या टप्प्यावर. आणि तो मनापासून काम करत नाही बुवा, हा एक तिसरा टप्पा असतो. आणि चौथा टप्पा म्हणजे प्रेरणा शून्य आणि प्रभाव शून्य बुवा. जे प्रेरणा पण त्या माणसामध्ये राहत नाही आणि तो प्रभाव शून्य बी राहत नाही. या टप्प्यावर कर्मचाऱ्याला काढून टाकल्याशिवाय काही पर्याय राहत नाही. म्हणजे जो त्याच्यामध्ये प्रेरणा पण नाही आणि काही प्रभाव शून्य बी नाही. मग मालक म्हणा, एखाद्या ऑफिसमध्ये म्हणा, हा व्यक्ती काहीच काम करत नाही. या टप्प्यावर कर्मचाऱ्याला काढून टाकल्याशिवाय दुसरा पर्याय मालकाजवळ नसतो आणि या परिस्थितीत तसं करणं योग्य ठरतं. म्हणजे ते आपल्याला वाटतं पण तसं करणं ते योग्य असतं. आता बघा आमच्या खात्यामध्ये असो, जे लोक ड्युटी करत नाही, नेहमी गैरहजर राहतात, त्यांना एकदम निलंबित केलं जातं किंवा खात्यामधून काढलं जातं. अशा गोष्टी करा म्हणजे त्यांना मनापासून वाटत नाही, पण हे असं करणं खात्याच्या दृष्टीने गरजेचं असतं. त्यामुळे त्यांना ते करावं लागतं. एखाद्या तुम्ही
कुठं प्रायव्हेट जॉब करतात, तुम्ही जर व्यवस्थित काम करत नाही किंवा तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रभाव दाखवत नाही, वेळेचं महत्व ठेवत नाही, तुम्हाला लगेच मालक जो बॉस असतो तुम्हाला कामावर नको भाऊ, तू येऊ नको आजपासून, तू बंद हो, त्याला बंद करून टाकतो त्याला. म्हणजे असं करावं लागतं बघे. आणि चांगलं काम करण्यापासून प्रवृत्त करणारे घटक, पुढचं मुद्दा म्हणतात माणसाला नावने जो प्रेरणाहीन करणारे काही घटक असतात बा. जसं सरांनी सांगितले, सचिन सरांनी सांगितले, तुम्ही सांगितले तसं अन्यायकारक टीका, नकारात्मक टीका, तसंच सर्वांसमोर कोणाला काहीतरी एक म्हणजे आमच्या उदाहरणार्थ आमची असं फॉलोइंग झालेली बा, सर्व म्हणजे लोक एकत्र आहेत बा, साहेबांनी एखाद्याला जर सर्वांसमोर काही बोललं ते वाईट वाटतं माणसाला, त्याला तुम्हाला बोलायचंच आहे ना, त्याला एक ऑफिसमध्ये एकांतात तुम्ही आणि तो आहे त्या ठिकाणी त्याला तुम्ही बोलावं. जसं आपलं परिवारामध्ये असतं बा, आपण कुठे लग्नाला गेलो, सर्व आपले सगळा साई आहेत बा, तिथं नवऱ्याने एखाद्या बायकोला काहीतरी बोलणं ते पण योग्य नाही. तुम्हाला बोलायचं घरी बोला, तुम्ही एकांतात बोला, तुमचं हे चुकतंय वगैरे, म्हणजे किंवा बायकोने नवऱ्याला असो तर नवऱ्याने बायकोला असो, एकांच्या एक गोष्टी सर्वांसमोर त्याला ते हे नाही करायचं बा. म्हणजे जसं आता कसं म्हणजे उदाहरणार्थ एक मी वाचलेलं होत, कोणाला आपण पैसे दिलेत बुवा, हा तो सांगेल मी तुम्हाला 5 तारखेला पैसे देतो, आणि 5 तारीख चालली गेली, 6 तारखेला तुम्हाला तो अचानक तिकडून तो रस्त्याने येतोय, हा आणि तुम्ही इकडून जातायत बुवा, तर त्याच्याकडे पाहून नका तुम्ही, तो तुमच्याकडे पाहून नाराज नाही, अरे मी यांचे पैसे दिले, तारीख चुकली, मग त्या टायमाला तुमचं त्याच्याकडे बघायचं काम नाही बघ, तो चाललाय चुपचाप, तुम्ही निघून जातो त्याला हे नका करू बा. असं पुस्तकात म्हणजे त्याला वाईट वाटेल मनाला खूप बा, असं त्याला मनाला वाईट वाटेल, असं करू नका तुम्ही. एखाद्या वेळेस होऊ शकतं बा त्याला तुम्ही मनाला वाईट वाटेल अशा गोष्टी तुम्ही करू नका समोरच्याला, असं पण सांगतात. हा तर आपण बघतो चांगले काम करण्यापासून प्रवृत्त करणारे घटक, चांगले काम करणाऱ्याला डावलून कार्यक्षम जो असतो त्याला प्राधान्य दिलं जातं. काही ऑफिसमध्ये काही जो असतं काही, तर त्यामुळे जो चांगला काम करणार आहे ना त्याला सुद्धा वाईट वाटतं, अरे त्याच्यापेक्षा मी चांगलं काम करत असून त्यांनी मला नाही सांगितलं, ते या माणसाला करायला सांगितलं. त्यामुळे असं न करता जो अधिकारी असेल किंवा काय असेल त्याने योग्य माणसाला योग्य काम सांगितलं पाहिजे. काही कार्यालयीन राजकारण असतं, या माणसाला पुढे जाऊ द्यायचं नाही, त्याच्या त्याला घ्या, त्याला कमी झाले असतात त्याला पुढे करतात, अशी गोष्ट असते. लक्षात ठेवा, श्रद्धा हा सर्वात प्रेरणा देणारा घटक आहे. आपण एखाद्याची श्रद्धा असते ना, हा सर्वात मोठा प्रेरणा देणारा घटक आहे, श्रद्धा असते बा. आता असं म्हणतो कोणाच्या देवावर श्रद्धा, कोणाच्या कामावर श्रद्धा, कोणाच्या नशिबावर श्रद्धा, कोणाच्या अभ्यासावर श्रद्धा, कोणाच्या कष्टावर श्रद्धा, कोणाच्या परिश्रमावर श्रद्धा असते ना, ती श्रद्धा खूप मोठी असते बा. श्रद्धा हा सर्वात प्रेरणा देणारा घटक आहे. आपल्या कृतीला आणि वर्तणुकीला आपणच जबाबदार असतो. आपली कृती आणि वर्तणूक जी असते त्याला आपणच जबाबदार असतो, त्याला दुसरं कोणी नसतं. माणूस जेव्हा जबाबदारी स्वीकारतो तेव्हा तो गुणवत्ता, कामाचा दर्जा, नातेसंबंध, उत्पादकता यांच्यामध्ये एकदम सुधारणा करत असतो असं लेखक म्हणतात. आणि एवढं बोलून मी आज माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.